नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल श्री स्वामी समर्थमध्ये। आज आपण बघणार आहोत स्वर्ग आणि नरकाचा गुप्त नियम, देवांनी लपवलेलं अंतिम सत्य। चला तर मग सुरू करूया ही कथा। सृष्टीच्या निर्मितीनंतर जेव्हा प्रकाश आणि अंधार पहिल्यांदा वेगळे झाले, तेव्हा एक मोठं संकट निर्माण झालं। ऊर्जा अनियंत्रित होत होती, प्रकाश आणि अंधार एकमेकांवर आदळत होते। जर हे असंच चालू राहिलं असतं तर सृष्टी त्या क्षणीच नष्ट झाली असती। तेव्हा सर्वोच्च देवांनी एक गुप्त निर्णय घेतला। प्रकाशासाठी एक स्थान म्हणजे स्वर्ग, अंधारासाठी एक स्थान म्हणजे नरक। स्वर्ग म्हणजे शांतता, प्रकाश, संतुलन आणि आनंद। नरक म्हणजे अंधार, वेदना, अग्नी आणि संतुलन। पण ही दोन्ही ठिकाणं एकमेकांशिवाय अपूर्ण होती। या दोन्ही जगाचं संतुलन राखण्यासाठी एक अद्वितीय शक्ती निर्माण केली गेली। त्यांचे नाव यमराज, न्यायाचे अधिपती। त्यांच्या दरबारात प्रत्येक ऊर्जेचा निर्णय होत होता। त्यांच्या सिंहासनासमोर एक अदृश्य लेखा होता, ज्यात प्रत्येक ऊर्जा नोंदवली जायची, प्रत्येक निर्णय अचूक असायचा। नरक एकच नव्हता, तो अनेक स्तरांमध्ये विभागला गेला होता। अग्नी नरक, जिथे अग्नी कधीही विझत नाही। अंधकार नरक, जिथे प्रकाशाचा एक किरणही पोचत नाही। शीत नरक, जिथे थंडी इतकी असते की ऊर्जा गोठते। भय नरक, जिथे भीती स्वतः एक शक्ती बनते। हे सगळे स्तर एकमेकांशी जोडले होते आणि त्यांचं नियंत्रण अत्यंत कठीण होतं। स्वर्गही अनेक स्तरांमध्ये विभागलं होतं। प्रकाश लोक, जिथे शुद्ध तेज पसरलेलं असतं। शांती लोक, जिथे पूर्ण शांतता असते। आनंद लोक, जिथे ऊर्जा आनंदात रूपांतरित होते। दिव्य लोक, जिथे देवांची सर्वोच्च शक्ती असते। संतुलन बिघडायला सुरुवात, काळ पुढे सरकत होता। पण एक दिवस नरकातील अग्नी प्रचंड वाढला, अंधार अधिक गडद झाला। त्याच वेळी स्वर्गातील एक प्रकाश कमी होऊ लागला, संतुलन ढासळायला लागलं। देवांची गुप्त सभा, ताबडतोब एक सभा बोलवली गेली। महादेव, विष्णू, ब्रह्मा आणि यमराज सगळे एकत्र आले। यमराज म्हणाले, नरक विस्तारतो आहे आणि स्वर्ग कमी होत आहे। जर हे असंच चालू राहिलं तर अंधार संपूर्ण सृष्टीला गिळंकृत करेल। महादेव शांतपणे म्हणाले, संतुलन वाचवण्यासाठी शाप द्यावा लागेल। सगळे देव स्तब्ध झाले। महादेवांनी डोळे बंद केले आणि उच्चारलं, आजपासून नरक कधीही पूर्णपणे जिंकणार नाही आणि स्वर्ग कधीही पूर्णपणे हरणार नाही। दोघेही कायम संतुलनात राहतील। त्या दिवसापासून स्वर्ग आणि नरक दोन्ही अस्तित्वात आहे, पण कोणताही एक दुसऱ्यांवर पूर्ण विजय मिळवू शकत नाही। हेच सृष्टीचं गुपित आहे। महादेव पुन्हा ध्यानात गेले। विष्णू शांत झाले। ब्रह्मा विचारात पडले, पण स्वर्ग आणि नरक आजही त्या शापाच्या नियमावर चालतात आणि जर तो नियम कधी तुटला तर संपूर्ण सृष्टी नष्ट होईल। प्रकाश आणि अंधार दोन्ही आवश्यक आहे। संतुलनच सृष्टीचं खरं रहस्य आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।